चॅट जीपीटी फक्त स्टुडंटसाठीच आहे. चॅट जीपीटी फक्त ऑफिसमधल्या लोकांसाठीच आहे, खूप जास्त शिकलेल्या लोकांसाठीच आहे आणि त्यासाठी फक्त इंग्लिशच यावं लागतं. असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्लीज थांबा, कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं एक होममेकर, एक गृहिणीसुद्धा कसं चॅट जीपीटी वापरून तिचं आयुष्य अजून सोपं करू शकते, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकते, स्वतःमध्ये चांगले बदल आणू शकते. कुकिंगपासून, बजेटिंगपासून, मुलांचा अभ्यास, आरोग्य, नवीन स्किल शिकणं, स्वतःला अपडेट कसं करायचं, कुठलीही भाषा कशी शिकायची, इंग्लिश कसं शिकायचं, या सगळ्या गोष्टी चॅट जीपीटीमधून करता येतात. आणि या एआयला, या चॅट जीपीटीला आपल्यासाठी कसं वापरायचं हेच आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सो हॅलो एव्हरीवन, आय एम नंदिनी पाटील अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सगळ्यात आधी आपण बघूया एआय किंवा चॅट जीपीटी म्हणजे काय. तर सगळ्यात सोपं एक उदाहरण सांगते. एआय म्हणजे बेसिकली एक रोबोट. आता जर रोबोट आपल्या जवळ असता तर तो आपण सांगेल तसंच कामं केलं असतं ना. सो चॅट जीपीटी किंवा कुठलाही एआय म्हणजे हा डिजिटल रोबोट आहे. म्हणजे हा आपल्या मोबाईलमधून आपण जी सांगू कामं ती डिजिटल स्वरूपात करत असतो. आता चॅट जीपीटी नावाचं एक ॲप आहे प्ले स्टोअरवरती. सो तुम्हाला सिम्पली प्ले स्टोअरवरती जायचं आहे, चॅट जीपीटी असं सर्च करायचं आहे आणि तिथून तुम्हाला चॅट जीपीटी इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर सिम्पल लॉग इनची प्रोसेस असते. ती लॉग इन तुम्ही करू शकता किंवा नाही केलं तरीही तुम्हाला ॲप वापरता येतं. पण तुम्ही जर लॉग इन केलं तर तुमच्यासाठीच बेटर आहे. तुम्हाला त्यामध्ये हिस्ट्री दिसू शकते, तुम्ही आधी काय काय सर्च केले या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा बघता येतात. सो तुम्ही लॉग इन केलं तरी चांगलंच आहे. सो आता त्याला वापरायचं कसं हे सांगते मी. त्यासाठी मी माझी लॅपटॉपची स्क्रीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चॅट जीपीटी लॅपटॉपमधलं किंवा मोबाईलमधलं वेगळं नाही आहे. मी फक्त तुम्हाला क्लिअर दिसावं, मोठं दिसावं, स्पष्ट दिसावं यासाठी पीसीची स्क्रीन यूज करणार आहे. बाकी सेम वर्किंग असतं मोबाईलमध्ये आणि लॅपटॉपमध्ये सुद्धा. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा चॅट जीपीटी यूज करू शकता. मी सुद्धा माझ्या मोबाईलमध्येच यूज करते. फक्त तुम्हाला व्यवस्थित दिसावं यासाठी मी आज स्क्रीन शेअर करणार आहे. ओके. सो सगळ्यात आधी आपण ना एक महिलांचा जागतिक प्रश्न सोडवायचा प्रयत्न करूयात. तो म्हणजे आज जेवायला काय बनवायचं. आता बघूया ह्या एआयमधून तरी आपल्याला त्याचं उत्तर मिळतं आहे का. सो सगळ्यात आधी मी काय करणार आहे, चॅट जीपीटी ओपन करणार आहे, दाखवते. सगळ्यात आधी मी आता चॅट जीपीटी ओपन केले आणि इथं जो टेक्स्ट बॉक्स आहे तिथं आपल्याला टाईप करायचा आहे. आता तिथं आपल्याला प्रॉम्प्ट टाईप करायचा. आता प्रॉम्प्ट म्हणजे काय, आपल्याला जे काही आउटपुट पाहिजे, आपल्याला जो काही रिझल्ट पाहिजे चॅट जीपीटी करून, त्यासाठी त्याला स्पष्ट म्हणजे त्याला सगळं एक्सप्लेन करणं की आपल्याला नक्की काय हवं आहे त्याच्याकडून. आणि असं काही नाही की फक्त इंग्लिशमध्ये चॅट जीपीटी वापरता येतं. तुम्ही स्पष्ट मराठीमध्ये सुद्धा टाईप करू शकता आणि तो तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा ॲन्सर करेल. आता मी हा जो प्रॉम्प्ट टाईप केला आहे हा इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये आहे असा टाईप करणार आहे. सो तुम्ही तिथनं कॉपी पेस्ट करू शकता. सो मी त्याला यामध्ये सांगितले की मला 7 दिवसांसाठी हेल्दी जेवणाचे ऑप्शन्स दे, सिम्पल, होममेड आणि बजेट फ्रेंडली असू देत आणि प्रत्येक दिवसाला मला नाश्ता, जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता वगैरे असं सगळं मला तू प्लॅन तयार करून दे. पहिला आलं आहे 7 दिवसांचा हेल्दी मील प्लॅन. सो सगळ्यात आधी मंडेसाठी आहे ब्रेकफास्टसाठी पोहे प्लस शेंगदाणे घातलेले पोहे. त्यानंतर त्याचे फायदे पण इथं दाखवले, त्यामध्ये कार्ब्स मिळेल, प्रोटीन आणि एनर्जी मिळेल. ओके. त्यानंतर लंचसाठी 2 चपाती, डाळ, भाजी, काकडी, सलाड. ओके. स्नॅक्ससाठी भाजलेले चणे, चहा. ओके. डिनरसाठी भात आणि कढी. आमच्याकडे फक्त भात आणि कढी नाही खात. असं सगळं तो तुम्हाला 7 दिवसाचा मील प्लॅन तयार करून देईल. आता हे तुम्हाला हवं तसं कस्टमाइज करू शकता. आता मी इथं फक्त म्हणलं 7 दिवसासाठी जेवणाचा प्लॅन तयार करून दे. तुम्ही इथं वेगळं म्हणू शकता. आणि हेच जर तुमच्याकडे जर लहान बाळ असेल आणि तुम्हाला त्याला हेल्दी गोष्टी खाऊ घालायच्या असतील तर हे सुद्धा तुम्ही त्याला स्पेसिफिकली सांगू शकता. आता मी त्याला म्हणले माझं बाळ 2 वर्षाचं आहे. तुम्ही तुमचं बाळाचं एज टाकू शकता. त्यानंतर 5 ते 7 दिवसांसाठी मला त्याला हेल्दी डाएट प्लॅन दे आणि सिम्पल, टेस्टी आणि चाइल्ड फ्रेंडली रेसिपीज असू देत आणि ते पण 15-20 मिनटात लगेच बनवून तयार होणार आहे. त्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम अशा सगळ्या गोष्टी हेल्दी त्याला मिळतात. आता ह्याने भरपूर ऑप्शन्स दिलेत, बघूया आपण. सो डे 1साठी त्याने ब्रेकफास्ट रवा, शिरा, ओके, गूळ आणि तूप घालून त्यामधून एनर्जी, आयर्न मिळतं. ओके. त्यानंतर डाळ, भात, तूप असं त्यामध्ये डाळमधून प्रोटीन मिळेल. सो एनर्जी राहील भातामुळे, असं सगळं तो सांगतो आहे. ओके. स्नॅक्समध्ये केळं देऊ शकता मॅश करून. डिनरमध्ये व्हेज खिचडी देऊ शकता. त्यानंतर डे 2मध्ये ब्रेकफास्टमध्ये दूध, एक स्मॉल बनाना पॅनकेक बनवू शकता. ओके.
त्यानंतर एक चपाती, डाळ, भाजी मॅश करून, ओके. दूध, खजूर, खिचडी, भाज्या, संत्र्याचा रस, असं भरपूर काही काही सांगतो आहे. तुम्हाला काही स्पेसिफिक हवं असेल तर तुम्ही त्याला स्पेसिफिक शब्दात, जसं एका मैत्रिणीला आपण सांगतो तसं तुम्ही त्याला टाईप करून सांगू शकता आणि त्याच्याकडून रिझल्ट्स घेऊ शकता. आता हे सगळं झालं लहान मुलांसाठी. पण जर तुमच्याकडे थोडी मोठी मुलं असतील आणि त्यांचा अभ्यास घ्यायचा असेल तर ChatGPT सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे अभ्यास घेण्यासाठी. ते पण फ्रीमध्ये आहे सगळं, तर विषयच नाही. चल बघूया. आता मी एक प्रॉम्प्ट टाईप करते. मी असं टाईप केले, माझा मुलगा म्हणजे 5वीमध्ये आहे, तर त्याला सायन्सचा एक चॅप्टर आहे एअर अँड वॉटर. खूप सोप्या शब्दामध्ये त्याला समजेल अशा पद्धतीने मला थोडंसं एक्सप्लेन कर. शिवाय प्रत्येक पॉईंट्सला रिअल लाईफ एक्झाम्पल्स दे. बघूयात काय आहेत. ओके, सो आता 5वीच्या मुलांचा जो सिलेबस आहे त्याच्यावर आधारित त्याने इथं भरपूर अशा नोट्स काढलेल्या आहेत आणि हे तुम्ही तुमच्या मुलाला वाचायला देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः एक्सप्लेन करू शकता. इतकं सोप्या शब्दात तो सांगतो. म्हणजे जो त्यांचा सिलेबस आहे ना, हे त्याला कळतं की त्यांचा कुठला सिलेबस आहे, 5th ग्रेडमध्ये कुठलं काय टॉपिक्स आहेत, या सगळ्या गोष्टी त्याला समजत असतात. आता नेक्स्ट बघूया आपण ना, मुलांच्या रिव्हिजनसाठी कसं उपयुक्त आहे ते बघूया. तर मी एक प्रॉम्प्ट टाईप करते. अगेन 5वीच्या वर्गातलंच आहे. एक मॅथ्समधला चॅप्टर आहे फ्रॅक्शन्स म्हणून. सो आता मुलांना कसं होतं, रिव्हिजन कमी पडत असते. सो त्यांना एक्स्ट्रा काही एक्झाम्पल्स मिळाले तर ते किती भारी होईल ना. सो मी इथं त्याला सांगितलं की फ्रॅक्शन या चॅप्टरवरती प्रॅक्टिस क्वेश्चनचं सेट तयार कर. आता फ्रॅक्शन्सवरती त्यांना भरपूर असे क्वेश्चन्स दिलेले आहेत इथं आणि सोबत वर्ड प्रॉब्लेम्ससुद्धा आहेत, म्हणजे शाब्दिक उदाहरणं असतात ना ती, आणि शिवाय खाली याचे ॲन्सर्स पण दिलेली आहेत त्याने. ओके, आणि जर तुम्हाला एखादा यातला कुठलाच क्वेश्चन समजत नाही आहे, म्हणजे खूप टफ आहे, तर तुम्ही त्याला स्पेसिफिकली ते विचारू शकता की मला हा क्वेश्चन कळाला नाही आहे, हा कसा सोडवायचा, तर हे सिंपल सोप्या शब्दामध्ये तू सांग. तर तो तुम्हाला एकदम सिंपल भाषेमध्ये समजावून देऊ शकतो. इतकं भारी आहे हे अभ्यासासाठी. आता हे सगळं झालं मुलांसाठी. आता बघूया आपण आपल्या स्वतःसाठी काय करू शकतो. तर सगळ्यात आधी आपण बघूया बजेटिंगसाठी, कारण महिन्याभराचा खर्च हिशोब मग ते आपण कसं स्मार्टली करू शकतो हे बघूया. एक प्रॉम्प्ट टाईप करते. माझं मंथली इन्कम आहे 10,000. सो मला सिंपल रिअलिस्टिक बजेट प्लॅन सांग. माझे खर्च आणि मनी सेव्ह होईल अशा, आणि अननेसेसरी स्पेंडिंग होणार नाही, अनावश्यक खर्च होणार नाही, असे कुठले थोडे टिप्स वगैरे ते असं मी टाईप केले. ट्रेन ट्रॅव्हलसाठी इतकं, हे असं तुम्ही काहीतरी करू शकता. त्यानंतर दररोजचा खर्च लिहा, आठवड्यातून एकदा रिव्ह्यू करा. ह्या सगळ्या सिंपल डेली रूल्स यानं आखून दिलेले आहेत. आवश्यक आहे का हे प्रत्येक खर्चाआधी विचारा. कॅश वापरा हे खरं आहे. दररोजचा खर्च लिहा, आठवड्यातून एकदा रिव्ह्यू करा काय होते. ओके, आता अजून एक भारी ट्रिक सांगते, ते म्हणजे आपल्या हेल्थसाठी. आता जर आपलं वजन योग्य प्रमाणात आहे का, आपलं वजन आपल्या वयानुसार, आपल्या उंचीनुसार, हे कसं बघायचं तर ते बघूयात, सांगते. एक प्रॉम्प्ट टाईप करते. प्रॉम्प्ट टाईप केलं, माझं वय 23 आहे, माझी हाईट 5.2 आहे, वजन 43 आहे. सो माझं आयडियल वजन काय असलं पाहिजे हे मला सांग. तर हे ना आयडियल वजन रेंज दाखवले, किमान 45 किलो ते जास्तीत जास्त 60-61पर्यंत तुझं आयडियल रेंज असलं पाहिजे. सो आता तू थोडी अंडर वेट आहेस, म्हणजे आयडियल वेटपेक्षा कमी आहेस असं तो म्हणतो आहे. सो सुरुवातीला काय टार्गेट ठेवायचं, सुरुवातीला टार्गेट 48 ते 50 असं ठेवलं पाहिजे. हा हेल्दी वेट आहे तो. आत्ता मेन गोष्ट येते ती म्हणजे आता जर माझं वय, तर तो म्हणतो जसं माझं वजन अंडर वेट आहे, म्हणजे मी माझ्या आयडियल वजनापेक्षा थोडीशी कमी आहे. सो हे मला गेन करायचं असेल, माझं वजन मला वाढवायचं असेल, माझं वजन मला कमी करायचं असेल, तर हे कसं वापरात आणायचं, हे सगळ्यात भारी टूल आहे वजन वाढवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी. इतके प्रॅक्टिकल आणि हेल्पफुल टिप्स देतो ना. सो सगळ्यात आधी मी तो वाला प्रॉम्प्ट टाईप करते. किंवा तुम्ही पहिल्याच प्रॉम्प्टमध्ये जरी त्याला सांगितलं की माझं वय इतकं आहे, माझी हाईट इतकी आहे आणि मला हेल्दी वेट गेन करायचं, वेट लॉस करायचं आहे, तर मला डाएट प्लॅन दे 30 डेजसाठी वगैरे. सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास दूध प्लस भिजवलेले बदाम, ठीक आहे. त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये काही पोहे, शेंगदाणे, उपमा,
आणि तुम्ही ना ह्याच्याकडून पूर्ण कॅलरीचा हिशोब घेऊ शकता. म्हणजे मला किती कॅलरीज दिवसातून खाल्ल्या पाहिजेत हे त्याला सरळ विचारू शकता की मला किती कॅलरीज दिवसाला लागणार आहेत वजन वाढवण्यासाठी आणि माझ्या रोजच्या जेवणातून मला किती मिळतात. सरळ सांगायचं मी इतके जेवते, 2 चपाती खाते, भात खाते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय खातो, किती प्रमाणात खातो हे त्याला सांगायचं आणि त्याला विचारायचं की कॅलरीज माझ्या आत्ताच्या कॅलरीज किती आहेत आणि मला अजून किती वाढवायला पाहिजे. मग आपल्याला लक्षात येतं की अजून आपल्याला काय काय प्लस केलं पाहिजे, काय काय कमी केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तो खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगतो. आणि हेच सेम आहे वेट लॉससाठी. तुम्ही त्याला सरळ सांगू शकता की मला वजन इतकं इतकं कमी करायचं आहे. तुम्हाला तुमच्या सवडीनुसार तुमच्या ऑफिसला जात असाल त्यानुसार सगळा तुमचा प्लॅन बनवून देईल. सो हे सगळं तुम्ही ChatGPTला विचारू शकता. अजून तुमच्याकडे काही वेगवेगळे भरपूर प्रश्न असतील तर तेही तुम्ही त्याला विचारू शकता. सिंपल शब्दामध्ये, क्लिअर शब्दामध्ये जे काय आहे त्याला क्लिअर सांगायचं, एक्सप्लेन करून, आणि त्यानंतर तो तुम्हाला चांगले रिझल्ट देऊ शकतो. शिवाय जर तुम्हाला टायपिंगसुद्धा करता येत नसेल ना, त्याच्यासोबत टाईप करून बोलणं तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही त्याच्याशी चक्क बोलू शकता. तो आपल्याशी बोलू शकतो. जसं आपण फोनवरती बोलतो तसं तो आपल्याशी बोलू शकतो. दाखवते कसं बोलायचं. ओके, आता हा इकडे जो आपल्याला ऑप्शन दिसतो आहे ना ब्लॅक कलरचा माईकसारखा, यावरती क्लिक करायचं आणि चक्क त्याच्याशी बोलायला स्टार्ट करायचं. ओके, हाय, माझं नाव नंदिनी आहे, माझं वय 23 आहे आणि माझी हाईट 5.2 आहे आणि वेट 43. सो माझं आयडियल वेट काय असलं पाहिजे आणि जर मी अंडरवेट असेल तर मला प्रॉपर गाईड कर माझा वेट गेनसाठी. हो नंदिनी, बघा तुझ्या उंचीनुसार 5.2 फूट आणि वयाच्या बरोबर तुला BMIच्या आधारे आयडियल वजन ठरवता येईल. साधारणपणे तुझा हेल्दी BMI 18.5 ते 24.9 दरम्यान असावा. त्यानुसार तुझं आयडियल वजन साधारण 45 kg ते 61 kg असावं. सध्या तुला 43 kg आहे, त्यामुळे तुला थोडं अंडरवेट आहे असं दिसतं. आता वेट गेनसाठी तुला रोज वाढीव आणि बॅलन्स्ड आहार घ्यावा लागेल. दररोज प्रोटीनयुक्त पदार्थ जसे की दूध, पनीर, अंडी, सोयाबीन आणि कॅलरी जास्त असलेले पदार्थ, केळं, गहू, ओट्स खा. त्याबरोबर हलकी घरगुती एक्सरसाइज जसे की स्क्वॉट्स, लंग्स, पुशअप्स कर. आठवड्याला एकदा प्रोग्रेस ट्रॅक कर. बघा, आता काय गरज आहे टायपिंगची नाही. आता मी हे सिम्पली एंड करते. ओके, आता अजून एक सिम्पल ट्रिक मी तुम्हाला सांगते ChatGPTची. आता तुम्हाला काही डॉक्युमेंट्स आहेत, काही लेटर आहे, काही कुठे तुम्ही बँकमध्ये गेला आणि तुम्हाला कळत नाही की त्या फॉर्मवरती काय लिहिलं आहे, हा फॉर्म भरायचा कसा आहे, तर त्यावेळी पण तुम्ही एक सिम्पल ChatGPTची ट्रिक वापरू शकता. तुम्ही सिम्पली त्याचा फोटो क्लिक करा. जे डॉक्युमेंट आहे, जे पत्र आहे, काही तुम्हाला कळत नाही आहे, म्हणजे वाचून कळत नाही आहे, इंग्लिशमध्ये आहे. सो त्याचा सिम्पली फोटो काढायचा आणि ChatGPTवरती अपलोड करायचा. कसं करायचा दाखवतो. जो इथं प्लस बटन आहे ह्याच्यावरती दाबायचं आणि सिम्पली ॲड फोटोज किंवा काही तुमच्या मोबाईलमध्ये वेगळं येऊ शकतं. म्हणजे ॲड फोटोज येतं, डायरेक्ट गॅलरीतलं ओपन होतं आणि तिथनं जस्ट फोटो ॲड करायचा आणि अपलोड करून टाकायचा. ओके, आणि त्यानंतर खाली तिथं लिहायचं की ह्या फोटोमध्ये काय आहे ते मला क्लिअरली सांग, म्हणजे समजावून सांग मराठी भाषेमध्ये. सो तो तुम्हाला क्लिअरली समजावून सांगतो की त्या लेटरमध्ये, त्या डॉक्युमेंटमध्ये काय आहे. सो अजून तुम्ही ह्यामध्ये काय काय करू शकता तर ट्रान्सलेशन करू शकता. म्हणजे आता तुम्हाला इंग्लिश काहीतरी आले, एखादा फॉर्म भरताय ऑनलाईन किंवा काय होते, इंग्लिश वर्ड्स आहेत, फ्रेजेस आहेत, काही कळत नाही आहे, सिम्पली त्यामध्ये टाकायचं आणि ह्याचा मला मराठी अर्थ सांग. चांगलं इंग्लिश शिकता येतं कुठल्याही ट्युटरशिवाय, कुठल्याही कोर्सशिवाय. कसं दाखवते. सगळ्यात आधी तर आपण एक प्रॉम्प्ट टाईप करू शकतो. इकडे रोज वापरले जाणारे 10 इंग्लिश सेंटेन्सेस आलेले आहेत आणि त्याचे मराठी अर्थसुद्धा. आय एम फीलिंग टायर्ड टुडे, मला आज थकवा जाणवतो आहे. व्हॉट आर यू डुईंग राईट नाव, तू आता काय करतेस. सो असे तुम्ही रोज सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करू शकता, वर्ड्सची प्रॅक्टिस करू शकता. सिम्पली वोकॅब्युलरीसाठी सुद्धा सेम तुम्हाला हेच टाईप करायचं आहे आणि तुम्ही त्याच्यासोबत इंग्लिश बोलायची प्रॅक्टिससुद्धा करू शकता. आता जसं मी मगाशी दाखवलं तुम्हाला की त्याच्यासोबत बोलून त्याला इतकंच सांगायचं की तू मला इंग्लिश शिकायचं आहे, सो आपण रोज 5 मिनटं एकमेकांशी बोलूयात का इंग्लिशमध्ये, आणि माझं काही चुकत असेल तर तू मला त्यामध्ये करेक्ट कर. सो इतक्या सगळ्या गोष्टी ChatGPTमधून करता येतात. तो आपला पर्सनल रोबोटच आहे असं म्हणू शकतो आपण. तो
इतकी छान आपल्याला मदत करू शकतो आपल्या डे टू डे लाईफमध्ये आणि आपण स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतो. खूपदा असं होतं मुलांच्या शाळेमध्ये इंग्लिश बोलावं लागतं, मुलांची इंग्लिश बोलावं लागतं आणि कळत नाही की कसं बोलावं. तर त्याच्याकडून ना तुम्ही असंही टाईप करून घेऊ शकता की माझ्या मुलाशी बोलण्यासाठी मला डेली सेंटेन्सेस दे. सो डेलीचे जे काही आपले कामं असतात सो ते आपण मुलांसोबत इंग्लिशमध्ये बोलू शकतो. असं इतकं लेवलपर्यंत आपण इंग्लिश शिकू शकतो. सो नवीन काही स्किल्स असतील तर त्या शिकू शकतो. सो चांगल्या हेतूने चांगल्या मार्गाने ChatGPT वापरा. तो तुम्हाला त्याच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे आणि आपण आत्ताही या वयातही खूप काही शिकू शकतो, स्वतःला अपडेट करू शकतो, स्वतःवरती काम करू शकतो आणि स्वतःचं एक चांगलं बेस्ट व्हर्जनसुद्धा घडवू शकतो. आणि एक गृहिणीसना जगातलं सगळ्यात अवघड काम करत असते. या सगळ्यांना एकत्रित मॅनेज करणं, स्वतःवरती काम करणं, स्वतःवरती प्रेम करणं, या सगळ्या गोष्टी गृहिणी करत असते. म्हणून ती ग्रेट असते. आपल्या या इतक्या ग्रेट होत्या आणि त्यांनी जर ही अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकल्या तर काय नेक्स्ट लेवल होईल आपला देश, काय नेक्स्ट लेवल होतील आपल्या आया. तो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या आईसोबत शेअर करू शकता, तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करू शकता. सो या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. अजून यामध्ये तुम्हाला काही सुचतं आहे का, कसं वापरता येईल हे सुद्धा कमेंट करून तुम्ही बाकीच्या मैत्रिणींनासुद्धा सांगू शकता. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 थँक्यू. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता, कारण मी दर आठवड्याला लाईफस्टाईल, ब्युटी, फॅशन, DIY, होम रेमेडीज अशा बऱ्याच विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते. आणि तुम्हाला जर या विषयावरती इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटसुद्धा करा. ओके, तर खूप बोलले मी. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.